आजच्या व्हिडिओचं नाव आहे की भावंडांच्या संबंधाविषयी आश्चर्यकारक मजेशीर माहिती. काय ते बघूया. भावंडे ही परस्परांमध्ये भांडत असली तरी तितके प्रेमही करत असतात. शेवटी पालकांचाच निम्मा DNA त्यांच्यामध्ये उतरलेला असतो. भावंडांच्या वागण्याचा अभ्यास करणे खूप कठीण आहे, कारण सगळ्यांबाबत कुठलेही सरसकट विधान करता येत नाही. अभ्यासातून जे निष्कर्ष हाती येतात ते सगळ्यांनाच सारखेच लागू होणारे नसतात. पण शास्त्रज्ञांना भावंडांबाबत काही आश्चर्यकारक तथ्ये सापडलेली आहेत. काय ती बघूया. अभ्यासानुसार थोरली भावंडे मिश्किल असतात आणि दीर्घ जगतात. ज्या पुरुषांना बहीण असते ते मुलींशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद करू शकतात. साधारणपणे कुटुंबात ज्या क्रमवारीत मूल जन्माला आलेले असते त्याच क्रमवारीतील जोडीदारीशी ते लग्न करतात. म्हणजे तुम्ही सगळ्यात धाकटे असाल तर जोडीदारी त्याच्या कुटुंबातील धाकटा असण्याची शक्यता अधिक असते. व्हेरी गुड. ज्यांना मोठी बहीण असते असे तरुण मुलींशी जास्त जवळीक आणि गोडी गुलाबीने वागतात. अनेकांना असे वाटते की मी आई वडिलांचे एकमेव अपत्य असते तर किती बरे झाले असते. लहान बहीण किंवा भावंडापेक्षा मोठ्याचा बुद्ध्यांक काहीसा सरस असतो. जेव्हा एका कुटुंबात भाऊ बहीण असतात तेव्हा मुला मुलींसाठी असलेले नियम अधिक जागरूकतेने पाळले जातात. सगळ्या मुलांमध्ये आई वडिलांचे कोणीतरी लाडके असतेच. भावंडांच्या वाईट सवयी परस्परांना लागतात. आई वडिलांमधील भांडणे, मतभेद यामुळे भावंडांमधील नाती अधिक घट्ट होतात. भावंडांमधील भांडणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पालकांच्या निधनामुळे भावंडांमधील नाती अधिक घट्ट होतात. कुठल्याही गोष्टीच्या ॲलर्जीची शक्यता धाकट्या भावंडाच्या तुलनेत मोठ्यांना अधिक असते. धाकटी भावंडे अधिक बोलकी आणि बंडखोर असतात. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली तरी भावंडे कायम तुमच्याबरोबर असतात. व्हेरी गुड. आणखीन एक छोटीशी टीप आहे मित्रांनो, बघून. आनंदाच्या दिशेने चला. वादापासून दूर राहा, कारण वादाचे रूपांतर शेवटी संतापात होते. तुम्हाला हेतुता मागे खेचणाऱ्या लोकांपासून दूर राहा. तुमची किंमत कमी करणाऱ्यांपासून लांब राहायला शिका. तुमच्या स्वप्नांना सुरुंग लावणाऱ्या अपयशापासून आणि भीतीपासून लांब चला. कुठल्याही परिस्थितीत शांत राहायचे आहे. जे तुमची काळजी घेत नाहीत आणि जे संधी साधू असतात अशांपासून लांब राहायला शिका. अशांपासून लांब राहा. तुमच्या आत्म्यासाठी घातक गोष्टीपासून तुम्ही जितके लांब चालायला लागाल तितका तुमच्या आयुष्यात जास्त आनंद निर्माण होऊ शकेल. त्यामुळे आनंदाच्या दिशेने चला. आरोग्य आणि स्वतःवरील जबाबदाऱ्यांसाठी पूर्ण वेळ देऊन वेळेचे व्यवस्थापन करायचे आहे. वेळ वाया घालवू नका. काही शंका, संशय, तक्रार असल्यास त्याबाबत समाधान करून घ्या. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.